नमस्ते मित्रांनो, आज सोमवार आपल्या महसुली प्रश्नांचा भाग 16 प्रश्न क्रमांक 151 ते 160 सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, एका खातेदाराने त्याच्या शेतजमिनीचे संपूर्ण क्षेत्र विकले आहे। विक्री केलेल्या क्षेत्रात एक विहीर सुद्धा आहे, परंतु खरेदी दस्तात त्याने सदर विहिरीचा उल्लेख केलेला नाही। संबंधित व्यवहाराच्या खरेदी दस्तात विहीर विकल्याचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे विहिरीचे क्षेत्र त्याच्याच मालकीचे आहे असा दावा त्याला करता येईल का? उत्तर बघू। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 2 पोटकलम 16 अन्वय जमीन याची जी व्याख्या केलेली आहे, या संज्ञेमध्ये जमिनीपासून मिळणाऱ्या फायद्याचा, तिला संलग्न असलेल्या वस्तूंचा, त्या वस्तूंशी कायम जोडलेल्या कोणत्याही बाबींचा, जमिनीतील माती, झाडे, झुडपे, गवत, पाणी, दलदल, वाळू यांचा समावेश होतो। त्या जमिनीत असलेल्या विहिरीच्या या जमिनीच्या व्याख्येमध्ये समावेश होतो। त्यामुळे उक्त खातेदाराने जरी नोंदणीकृत विक्री दस्तऐवजामध्ये विहिरीचा उल्लेख केलेला नसला तरीही त्याने भूसंलग्न विहिरीचीही विक्री केलेली आहे। त्यामुळे विहिरीचे क्षेत्र त्याच्याच मालकीचे आहे असा दावा त्याला करता येणार नाही। पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने त्याला त्याच्या वडिलांच्या हयातीनंतर वारसाधिकाराने मिळणाऱ्या मालमत्तेचे हक्क सोडपत्र त्याच्या वडिलांच्या हयातीतच त्याच्या बहिणीच्या लाभात करून दिले आहे। असे हक्क सोडपत्र कायदेशीर ठरेल का? तर याचं उत्तर नाही असं आहे। मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 6 अन्वय एखाद्या मालमत्तेचा उत्तराधिकारी किंवा वारस होण्याची शक्यता किंवा नातेवाईकाच्या मृत्यूनंतर वारसा मिळण्याची शक्यता किंवा तत्सम स्वरूपाची इतर शक्यता असताना मालमत्ता हस्तांतरित केली जाऊ शकत नाही। जिवंत व्यक्तीला वारस नसतो। त्याचप्रमाणे जो व्यक्ती त्याच्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर भविष्यात वारस किंवा उत्तराधिकारी म्हणून पात्र ठरण्याची शक्यता आहे, त्याला मालमत्तेचा वारसा प्राप्त होईपर्यंत मालमत्ता हस्तांतरणाचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही। भविष्यात उत्तराधिकारी होणाऱ्या वारसाने मालमत्तेचे केलेले असे हस्तांतरण किंवा हक्क सोडपत्र अप्रभावी आहे, म्हणजे बेकायदेशीर आहे। याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 25/1/2023 रोजी एक फार सुंदर निकाल दिलेला आहे। आपल्यासाठी याचे डिटेल दिलेले आहेत, आपण ऑनलाईन तो निकाल वाचू शकता। पुढचा प्रश्न, अनोंदणीकृत विक्री करार वैध मालकी प्रदान करू शकतो काय? तर याचं उत्तर नाही असं आहे। नोंदणीकृत नसलेले विक्री करार वैध मालकी हक्क देऊ शकत नाहीत आणि असा अवैध ताबा काढून घेण्यापासून संरक्षणही देत नाहीत। विक्री करार अंमलबजावणीच्या 4 महिन्याच्या आत नोंदणीकृत तो विक्री करार जो आहे तो नोंदणीकृत करणे आवश्यक आहे। याच्यासाठी संदर्भ पुन्हा एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, दिनांक 7/5/2025 म्हणजे नुकताच माननीय दिवाण न्यायालयाने निकाल दिलेला आहे, तो आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, आपण पाहू शकता। पुढचा प्रश्न आहे, गावातील खातेदार असणारा एक सैनिक सीमेवर शहीद झाला। त्या सैनिकासोबत त्याच सीमेवर असणाऱ्या त्याच्या एका मित्र सैनिकाने समक्ष हजर राहून माहिती दिली की शहीद सैनिकाने त्याच्या मृत्यूपूर्वी त्याची सर्व संपत्ती त्याच्या मुलीला देण्यात यावी अशी इच्छा त्या मित्राकडे व्यक्त केली होती। अशा प्रकरणात कोणताही लेखी दस्तऐवज उपलब्ध नाही। तोंडी वर्दीनुसार असा फेरफार नोंदवता येईल का? तर याचं उत्तर होय असं आहे। भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 कलम 65 अन्वय विशेष मृत्यूपत्राची म्हणजे प्रिव्हिलेज्ड विल याची तरतूद आहे। त्यानुसार एखादी व्यक्ती अशा मोहिमेवर जाते जिथून ती जिवंत परत येईल की नाही याची शाश्वती नसते, उदाहरणार्थ मोहिमेवरील सैनिक, वैमानिक, दर्यावर्दी इत्यादी। आणि अशा मोहिमेवर असताना त्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीच्या व्यवस्थापनाबद्दल तोंडी स्वरूपात अन्य कोणत्याही व्यक्तीकडे इच्छा व्यक्त केली आणि अशी मोहिमेवर असणारी व्यक्ती त्या मोहिमेत मृत्यू पावली तर त्याची अशी तोंडी इच्छा त्याची शेवटची इच्छा समजून पूर्ण करण्यात यावी। सदर बाबीसाठी एक साक्षीदारही पुरेसा ठरतो अशी तरतूद कलम 65 मध्ये आहे 1925 कायद्याच्या।
भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 कलम 66 अन्वये असे विशेष मृत्यूपत्र म्हणजे प्रिव्हिलेज्ड विल हे लेखी अथवा तोंडी असू शकते. पुढचा प्रश्न, देवस्थानची जमीन आहे. बोगडदार सदरी दत्त संस्थान अशी नोंद असून इतर हक्कात पुजाऱ्याचे नाव नमूद आहे. सदर पुजारी मयत झाला असून त्याच्या वारसांनी वारस नोंद करण्याबाबत अर्ज केला आहे. मयत पुजाऱ्याची वारस नोंद करता येईल का? तर पुजाऱ्याचे काम देवस्थानमधील देवाची पूजा अर्चना आणि दिवाबत्ती करणे असे आहे. त्याला संबंधित जमिनीत मालकी हक्क प्राप्त होत नाही. त्यामुळे पुजारी मयत झाल्यास त्याच्या वारसांची नोंद अधिकार अभिलेखात करता येणार नाही. तसेच देवस्थानच्या विश्वस्तांपैकी एखादा विश्वस्त ट्रस्टी मयत झाला तर विश्वस्तांना देवस्थान जमिनीत मालकी हक्क नसल्यामुळे मयत विश्वस्ताच्या वारसाच्या नावाची नोंद सुद्धा अधिकार अभिलेख सदरात करता येणार नाही. आणि विश्वस्त हा मालक नाही, त्याचं काम त्या मंदिराची देखभाल करणे आहे. त्यामुळे त्याच्या वारसाची नोंद करता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, स्वीकारण्यास नकार असा शेरा नोंदवून परत आलेली नोटीस रितसर बजावली गेली असे मानले जाईल काय? जेव्हा टपाल खात्यामार्फत स्वीकारण्यास नकार म्हणजे रिफ्युज्ड असा शेरा नोंदवून एखादी नोटीस परत केली जाते तेव्हा ती पूर्ण अयोग्य पद्धतीने बजावून परत केली आहे असे गृहीत धरता येते. यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे दिनांक 13/10/2023चा, तो आपण वाचू शकता. पुढचा प्रश्न आहे, नोंदणी महाराष्ट्र सुधारणा कायदा 2023 अन्वये दुय्यम निबंधकामार्फत कोणते दस्तऐवज नोंदणीसाठी नाकारले जाऊ शकतात? याची तरतूद जी आहे ते महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 8 सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 अन्वये नोंदणी कायदा 1908 मध्ये नोंदणी महाराष्ट्र सुधारणा कायदा 2023 अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे. दुय्यम निबंधकामार्फत कलम 18(1) अन्वये खालील वर्गातील कागदपत्रे नोंदणीसाठी नाकारली जाऊ शकतात. कुठली कुठली कागदपत्रे आपण बघू. सध्या कोणत्याही केंद्रीय किंवा राज्याच्या कायद्यान्वये अंमलात आणण्यास मनाई असलेल्या व्यवहाराशी संबंधित दस्तऐवज, केंद्र किंवा राज्य सरकार किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्राधिकरण किंवा उपक्रमाच्या अंतर्गत स्थापन केलेल्या बाबतीत विक्री, भेट, देवाणघेवाण किंवा भाडेपट्टा किंवा अन्यथा कराराद्वारे मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित दस्तऐवज जो वैधानिकरित्या अधिकार दिलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने अंमलात आणला आहे. पुढचा, संबंधित दस्तऐवज कोणत्याही सक्षम प्राधिकाराने, न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने कोणत्याही केंद्रीय किंवा राज्य कायद्याअंतर्गत कायमस्वरूपी किंवा तात्पुरते जोडलेल्या म्हणजे अटॅच केलेला आहे ती मालमत्ता, कोणत्याही स्थावर मालमत्तेशी संबंधित विक्री, भेटवस्तू, देवाणघेवाण, भाडेपट्टा किंवा अन्यथा कराराद्वारे मालमत्तेचे हस्तांतरण करता येणार नाही. या कायद्याअंतर्गत बनवलेल्या नियमांद्वारे राज्य सरकारने विहित केलेल्या कोणत्याही वर्णांचा दस्तऐवज, असे काही दस्तऐवज राज्य सरकारने तयार केले असतील ज्याची हस्तांतरण होऊ शकत नाही, तेही दुय्यम निबंधकाला नाकारता येतील. आणि कलम 21 अन्वये या कायद्याअंतर्गत विहित नियमांद्वारे राज्य सरकारने विहित केले असतील त्याप्रमाणे मालमत्तेचे वर्णन ओळखण्यासाठी पुरेसे आहेत अशा कागदपत्रांसह नसलेले दस्तऐवज, सफिशियंट डिस्क्रिप्शन टू आयडेंटिफाय सच प्रॉपर्टी, तर असे दस्त जे आहेत ते दुय्यम निबंधक यानुसार नाकारू शकतात. पुढचा प्रश्न, देवस्थान इनाम जमिनीचे भूसंपादन झाल्यास मोबदला कसा वितरित करण्यात येतो? याची तरतूद जी आहे की देवस्थान इनाम जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला पूर्वी जो शासन निर्णय आहे 28/10/1975चा त्यान्वये देवस्थानाला साऱ्याच्या 200 पट इतकी रक्कम आणि देवस्थानास वरील प्रमाणे रक्कम दिल्यानंतर उर्वरित रक्कम जी आहे ती कुळाला देण्यात येत होती. जमिनीच्या संपादनापोटी देवस्थानाला मिळणारा मोबदला जो वरील प्रमाणे होता तो अत्यल्प होता. मुळातच अशा प्रकरणात भूसंपादनामुळे देवस्थानच्या उत्पन्नाचा कायमचा स्रोत जाणार असतो. अत्यल्प मोबदल्यात देवस्थानचा भविष्यातले खर्च चालणे दुरापस्त होणार असते. सबब देवस्थानाने कुळाच्या मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्याचे व्यस्त प्रमाण पाहता व भविष्यातील देवस्थानचा खर्च निर्भीतपणे चालावा याकरिता देवस्थान इनाम वर्ग 3 च्या जमिनी संपादित झाल्यास अशा संपादित जमिनीच्या मोबदल्याच्या
देवस्थान व कुळामध्ये होणाऱ्या वाटपाच्या प्रमाणात शासन निर्णय जो आहे तो 26/6/2006चा आहे. अन्वय बदल करून मोबदल्याच्या वाटपाचे प्रमाण कुळाला आणि देवस्थानला प्रत्येकी 50% मोबदला असे ठरवण्यात आलेले आहे. उक्त शासन निर्णयात देवस्थानच्या पुजाऱ्याला मोबदला देण्याची तरतूद नाही. देवस्थानच्या पुजाऱ्याचे काम संबंधित देवस्थानातील पूजा अर्चा करणे असते आणि देवस्थानवर कोणताही हक्क पुजाऱ्याचा निर्माण होत नाही. त्यामुळे त्याला भूसंपादन प्रकरणात कोणताही मोबदला देय नाही. आणि उक्त फेरफार नोंद भूसंपादन अधिकाऱ्याच्या आदेशांवर नोंदवण्यात आली आहे आणि नियमानुसार आदेशांवर नोंदवण्यात आलेल्या फेरफार नोंदीविरुद्ध आक्षेप दाखल करता येत नाही. अशी जर नोंद नोंदवण्यात आली तर त्याच्याविरुद्ध आक्षेप दाखल करता येत नाही. फेरफार नोंदीविरुद्ध आक्षेप दाखल करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, मानीव खरेदी खताच्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आल्यास हितसंबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक आहे का? तर ज्या प्रकरणात खाजगी जमिनीच्या भूखंडावर आवश्यक त्या सर्व पूर्वपरवानग्या घेऊन एक मजली अथवा बहुमजली सदनिकांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्यांची विक्री करण्यात आलेली आहे, परंतु अशा भूखंडाच्या अधिकार अभिलेखात किंवा प्रॉपर्टी कार्डमध्ये संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नावे अभिलिखित केली जाण्याऐवजी अशा भूखंडाचे मूळ जमीन मालक म्हणजे अशा भूखंडाचे मूळ जमीन मालक अथवा विकासक यांचीच नावे अधिकार अभिलिखित करण्यात आलेली आहे. अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका बांधण्यास प्रोत्साहन देणे, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण अधिनियम 1963 कलम 11(3) अन्वय मानीव खरेदी खत डीम्ड सेल डीड करून देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मानीव खरेदी खताच्या बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवया तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे नियम 1971 च्या नियम 36 अन्वयाच्या तरतुदीनुसार ज्यावेळी संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्था त्या नोंदणीकृत दस्ता आधारे अधिकार अभिलेखात म्हणजे 7/12 किंवा मिळकत पत्रिकेत नोंदणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अर्ज करतात, त्यावेळी महसूल विभागाकडून फेरफार नोंद प्रमाणित करण्यापूर्वी अशा मिळकतीमधील संबंधितांना पुन्हा नोटीस देण्याची आवश्यकता नाही, असे शासन परिपत्रक दिनांक 23/11/2012 अन्वय निर्देश देण्यात आलेले आहेत. शेवटचा प्रश्न, महिला खरेदीदारांनी मुद्रांक शुल्कात 1% सवलत घेऊन सदनिका खरेदी केली असल्यास पुढील 15 वर्षे अशी सदनिका कोणत्याही पुरुष खरेदीदाराला विकता येणार नाही अशी तरतूद कायद्यात आहे काय? आपल्याला माहिती असेल अशी एक तरतूद होती पूर्वी की महसूल आणि वन विभाग याचा आदेश क्रमांक दिनांक 31 मार्च 2021 च्या आदेशान्वये कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाकरता म्हणजे निवासी सदनिका महिला खरेदीदार आणि कोणताही विक्रेता यांच्या दरम्यान निष्पादित केलेल्या विक्री करारपत्राच्या बाबत अशा दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम जो आहे त्यान्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1% कमी केले होते. तथापि उक्त सवलतीचा लाभ घेऊन खरेदी केलेली रहिवासी सदनिका अशा दस्तामध्ये नमूद खरेदीच्या दिनांकापासून पुढे 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदाराला विकता येणार नाही अशी अट होती आणि अशा अटीचा जर भंग केला तर संबंधित खरेदीदार महिलेकडून उक्त रक्कम म्हणजे जे 1% कमी भरलेली जी रक्कम होती मुद्रांक शुल्काची ती दंडासह वसूल करता येईल अशी तरतूद होती. परंतु महसूल आणि वन विभाग यांचे दिनांक 26/5/2023 च्या आदेशान्वये उक्त आदेशातील अटी तथा शर्ती या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वरील सवलतीचा लाभ घेऊन एखाद्या महिलेने खरेदी केलेली रहिवासी सदनिका 15 वर्षाच्या कालावधीच्या आत सुद्धा कोणत्याही पुरुष खरेदीदाराला विकण्यास कायद्याची कोणतीही बाधा आता राहिलेली नाही. या प्रश्नोत्तराची फाईल माझ्या वेबसाईटवर मी उपलब्ध करून दिलेली आहे. पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू. नमस्ते, धन्यवाद.